धनगर समाजाला एसटीतून आरक्षण दिल्यास दंगली होतील, महाराष्ट्राचा मणिपूर होईल, मुख्यमंत्र्यांनी जीआर काढण्याचं आश्वासन देणं घटनाबाह्य, भाजप नेते पद्माकर वळवींचं वक्तव्य. मुंबई सिनेट निवडणुकीमध्ये ठाकरे गटाच्या युवा सेनेचा डंका, राखीव आणि खुल्या प्रवर्गातील 10 जागांवर युवा सेनेचा विजय, अभाविपचा पराभव. सिनेटच्या निकालाची भाजप आणि मिंधेंना भीती होती, हा निकाल फक्त सुरुवात, मविया असाच विजय मिळवत राहील, युवा सेनेच्या विजयावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. अब्दालीच्या फौजदारांनो, आधी पोराशी निपटा, बापाचा विषय तुमच्या बसचा नाही, सिनेट निवडणुकीच्या निकालानंतर अंबादास दानवेंची टीका. हडपसर विधानसभेवर काँग्रेस कार्यकर्त्यांचा दावा, काही झालं तरी काँग्रेस हडपसर विधानसभा लढणारच, युवक काँग्रेसची बॅनरबाजी. उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्या नागपूरच्या कळमेश्वरमधील शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण, मालवण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवरायांच्या पुतळ्याची सुरक्षा तपासणी पूर्ण. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी संधी दिल्यास कोल्हापूर उत्तरमधून निवडणूक लढणार, धनंजय महाडिक यांचा मुलगा कृष्णराज महाडिक यांचं वक्तव्य. नांदेडमध्ये नेरली ग्रामपंचायतकडून गावामध्ये दूषित पाणी पुरवठा, नेरलीतील 300 ग्रामस्थांना विषबाधा, 6 जणांची प्रकृती चिंताजनक. पश्चिम रेल्वेवर आज रात्री 12 ते उद्या सकाळी 10 पर्यंत 10 तासांचा ब्लॉक, गोरेगाव कांदिवली स्थानकादरम्यान 6व्या मार्गिकेचं काम सुरू. सणासुदीसाठी देशभरात जवळपास 6000 विशेष रेल्वे गाड्या, नवरात्र, दुर्गापूजा, दिवाळी तसंच छठ पूजेदरम्यान 1 कोटींपेक्षा जास्त प्रवासी घरी जाऊ शकतील, रेल्वे मंत्र्यांची माहिती.